नमस्कार, मी संध्या. माझ्या श्री सखी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण 12 ते 13 वर्षाच्या मुलीसाठी गाऊनची कटिंग करणार आहोत. तर इथे मी नेटची साडी घेतलेली आहे. आता ही नेटची साडी आहे म्हणून मी ते 2 अस्तर टाकणार आहे. एक कॉटनचा आहे आणि एक सॅटिन आहे. तर आपल्याला आधी कॉटनची अस्तरची कटिंग करून घेणार आहोत. त्याची जी मापे आहेत ती पुढे मी दिलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. आता आपण अस्तर कटिंग करून घेऊ. इथे आपल्याला अस्तरची डबल घडी घालून घ्यायची आहे. इथे मी बॅक आणि फ्रंट पार्ट सेपरेटली कटिंग करणार आहे, त्यासाठी मी इथे डबल घडी घालून घेत आहे. आता ही घडी आहे ती जी काही छाती आहे तिचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे मार्जिन सकट आपल्याला ही घडी घ्यायची आहे. त्यानुसार आपल्याला हे अस्तर फोल्ड करायचं आहे. आता खालच्या बाजूने अस्तर मी सरळ करून घेते. त्यानंतर आपण इथे उंची टाकून घेऊ. तर उंची इथे 13 आहे, त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता इथे मी बॅक पार्ट कटिंग करणार आहे. तर बॅक साईडला मी झिप लावणार आहे. त्यासाठी मी इथे बॅक साईडला झिप लावणार आहे. त्यासाठी इथे मी अर्धा इंच मार्जिन घेणार आहे. जिथे फोल्ड साईड आहे तिथून मी मार्जिनची मार्किंग करत आहे. आता जी मापं आपण टाकणार आहोत ती या लाईनच्या पुढे टाकणार आहोत. तर इथे शोल्डर आहे, पूर्ण शोल्डर 13 आहे, त्याचा निम्मा मी 6.5 घेतलेला आहे आणि मुंडा देखील मी 6.5 घेतलेला आहे. त्यानंतर आपण छातीचं मार्किंग करू. तर छाती आहे 32 इंच, तर चौथा भाग होतो 8 इंच. तर 8 वरती मार्किंग करून पुढे 2 इंच मार्जिन द्यायचे आहे. आता हीच मार्किंग मी कमरेच्या साईडने देखील करणार आहे, 8 इंच आणि पुढे 2 इंच. तुम्ही हवं तर इथे कमरेचा चौथा भाग आणि टक्स देणार असाल तर टक्ससाठी 1 इंच आणि पुढे 1.5-2 इंच मार्जिन देऊ शकता. या पद्धतीने आपल्याला फिटिंग आणि कटिंगच्या लाईन आखून घ्यायच्या आहेत. आता इथे मुंडा मी 1 इंचावर घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला मुंडाची जी लाईन आहे त्याचं सेंटर काढून मुंडाची मार्किंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला मुंडाचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपण गळ्याची मार्किंग करून घेऊ. तर गळा इथे मी 3 इंच घेतलेला आहे आणि शोल्डर मी तयार ठेवणार आहे 2.5 इंच. तर इथे 3.5 इंच अंतर आहे. दोन्ही बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे. त्यानंतर गळ्याची जी उंची आहे ती देखील मी इथे 3 इंच घेतलेली आहे. 2.5 इंच तयार गळा आहे, त्यामध्ये अर्धा इंच वाढवलेला आहे. तर या पद्धतीने आपल्या गळ्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपली बॅक पार्टची मार्किंग करून झालेली आहे. आता आपण कटिंग करून घेऊ. इथे तुम्ही गळा रुंदी 3.5 इंच घेतलात तरी चालणार आहे. त्यानंतर आता आपण फ्रंट पार्टची मार्किंग करून घेऊ. तर फ्रंट पार्टला मी हाफ नेट लावणार आहे, तरी मी ते प्रॉपर फ्रंट पार्ट कटिंग करून घेणार आहे. तर खालच्या बाजूने आपण अस्तर आधी सरळ करून घेऊ. तर इथे आपली तयार उंची आहे 13 इंच, त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. 14 वरती मार्किंग केली मी. त्यानंतर शोल्डर आपण 6.5 घेतलेली आणि मुंडा देखील 6.5 घेतलेला. तर त्यानुसार आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या छातीची मार्किंग करायची आहे. छाती आहे 32, त्याचा चौथा भाग 8 इंच आणि पुढे 2 इंच मार्जिन. तीच मार्किंग आपण कमरेच्या साईडला देखील करणार आहोत. सुरुवातीला आपण 1 इंचावरतीच मुंडा घेऊन मुंड्याची मार्किंग करायची आहे. त्यानंतर आपण 3 इंच गळा रुंदी घेतलेली. आता गळ्याची उंचीची मार्किंग मी 3 आणि 4 दोन्ही करून ठेवते. नंतर मी नेट कसं किती लावणार आहे त्यानुसार मी इथे ॲडजस्ट करणार आहे. तर आता मी इथे फ्रंट पार्ट कटिंग करून घेते. त्यानंतर आपण अर्धा इंच आतमध्ये घेऊन पुढच्या मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे. इथे बॅक आणि फ्रंट पार्ट आपले कटिंग करून झालेले आहेत. इथे या पद्धतीने बॅक आणि फ्रंट पार्टची मार्किंग करून ठेवायची आहे. आता आपण बॉटम पार्ट कटिंग करू. बॉटम पार्टसाठी आपल्याला इथे अस्तरची 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे. आता इथे पूर्ण उंची 50 आहे, त्यामध्ये आपण 13 इंचचा टॉप पार्ट कटिंग केलेला आहे. तर 50मधून आपल्याला 13 मायनस करून 37 इंच इथे राहिलेला आहे. तर तयार उंची जी आहे 37 इंचच आहे. तर अस्तरची उंची मी इथे 37 इंचच घेणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला उंचीची मार्किंग करायची आहे. आता आपण इथे बॉटम अस्तर कटिंग करून घेऊ आणि कमरेची मार्किंग करण्यासाठी आपल्याला इथे
फ्रंट पार्ट घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला कमरेच्या साईडने फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि जेवढा तो फ्रंट पार्ट आहे तेवढी मार्किंग करून पुढे 4.5 ते 5 इंचापर्यंत आपल्याला प्लेटसाठी मार्किंग करायची आहे. आता आपण जी मार्किंग केली ती या पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. आता आपण हे अस्तर कटिंग करून घेऊ. ते बॉटम पार्टसाठी आपलं अस्तर कटिंग करून झालेलं आहे. खालच्या बाजूने तुम्हाला एका साईडून 1 इंच वरती घेऊन या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता बॅक आणि फ्रंट पार्ट आपले इथे कटिंग झालेले आहेत. इथे आपलं बॉटम, बॅक आणि फ्रंट पार्टचं कॉटनचं अस्तर कटिंग करून झालेलं आहे. बॅक पार्टचा जो गळा आपण ड्रॉ केला तो इथे कटिंग करून घेऊ. इथे फ्रंट पार्टला मी नेट लावणार आहे, हाफ नेट लावणार आहे. तर त्यासाठी मी इथे पेपर कटिंग करून घेतलेला आहे. आता पेपरवरती आपण गळ्याची जी उंची आहे ती इथे मार्किंग करून घेऊ. तर गळ्याची उंची मी 3 इंच घेतलेली आहे, कारण पुढे आपण नेट लावणार आहोत. या पद्धतीने आपल्याला बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि इथे गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला. आता आपण आकारानुसार कटिंग करून घेऊ. आता आपण पेपर साईडला ठेवू आणि फ्रंट पार्टवरती गळ्याची मार्किंग करून घेऊ. तर इथे मी 3 इंच गळ्याची उंची घेतलेली आहे. जशी आपण पेपरवर मार्किंग केली तशीच आपण अस्त्रावरती मार्किंग करत आहोत. त्यानंतर ह्या गळ्याच्या पुढे आपल्याला 2 इंचापर्यंत मी मार्किंग करते. आता पुढे मुंड्याच्या साईडने मी 5 इंच घेतलेला आहे. या पद्धतीने सरळ लाईन आखायची आहे. आता हे अस्तर आपण इथे कटिंग करून घेऊ. त्यानंतर आपल्याला आता सॅटिनचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कटिंग करायचं आहे. तर या पद्धतीने आपण बॅक आणि फ्रंट पार्ट ठेवून चेक करू की मावत आहे की नाही ते. तर दोन्ही पार्ट आपले इथे व्यवस्थित बसत आहेत. मी अस्तर इथे फिरवून घेते म्हणजे आपल्याला कटिंग करणं सोपं जाईल. या पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट ठेवून एक्स्ट्रा इथे कापड ठेवायचं आहे आणि कटिंग करायचं आहे. तसंच आपण फ्रंट पार्ट देखील ठेवून घेऊ. आता आपण बॉटमसाठी या सॅटिनची 4 पदरी घडी घालून घेणार आहोत. तर त्या उभ्यामध्ये हे सॅटिनचं कापड बसत नाही आहे, तर मी आडव्यामध्येच ते घडी घालून घेतलेले आहे. तर या पद्धतीने आपल्याला घडी घालून यावरती आपल्याला अस्तर आहे बॉटमचं ते ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला इथे सॅटिनचं फॅब्रिक कटिंग करायचं आहे. तर इथे आपलं सॅटिनचं देखील फॅब्रिक कटिंग करून झालेलं आहे. इथे दोन्ही पार्ट आपले कटिंग झालेले आहेत बघा, बॅक आणि फ्रंट. त्यानंतर आपण आता साडी कटिंग करून घेणार आहोत. तर साडीचा जो पदर आहे त्यावरची डिझाईन आहे ती मी फ्रंट साईडला घेणार आहे. तर पेपर आपण कटिंग केलेला आहे त्यानुसार आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे. तर इथे बघा जी डिझाईन आहे ती सेंटरला यावी यासाठी मी या पद्धतीने पेपर ठेवून टाचण्या लावून घेत आहे. आता आपण एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवून इथे कटिंग करून घेणार आहोत. इथे पदराची साईड होती ती मी फ्रंट पार्टसाठी यूज केलेली आहे आणि जी प्लेन नेसचा पदर असतो ती साईड मी प्लेन साईड होती ती मी बॅक पार्टसाठी घेतलेली आहे. ती बघा ही प्लेन साईड आहे, यावर आपण बॅक पार्ट कटिंग करणार आहोत. आणि स्लीवसाठी देखील आपण प्लेन जी साईड आहे तीच इथे यूज करणार आहोत.
आता इथे आपण सॅटिनचं जे फॅब्रिक कटिंग केलं ते देखील आपण सोबतच ठेवून द्यायचं आहे. हा बॅक पार्टचा पार्ट आहे आणि फ्रंट पार्ट आहे तो फ्रंट पार्ट सोबतच ठेवायचा आहे. आता आपण साडीचा जो पदर आहे तो इथे कटिंग करून घेते, कारण अजून एक मला फ्रॉक इथे स्टिच करायचा आहे. आता आपण रुंदीनुसार साडीची इथे डबल घडी घालून घेणार आहोत. तेव्हा या पद्धतीने आपल्याला डबल घडी घालायची. पूर्ण साडीची डबल घडी घातलेली नाही आहे मी. इथे रुंदी मला जितकी हवी तितकीच मी घडी घातलेली आहे. तर इथे रुंदी किती घ्यायची, तर इथे मी फ्रंट पार्टची रुंदी मोजून घेतलेली आहे. फ्रंट पार्टमध्ये टक्स दिल्यानंतर 18 इंच रुंदी राहत आहे. तर 18 + 18 आणि त्यामध्ये 10-12 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता बॉटम पार्टची रुंदी ही तुम्ही प्लेट्स कशा घेताय, लहान मोठ्या, यावर देखील डिपेंड आहे. त्यानंतर आता आपण इथे उंचीनुसार देखील साडी इथे कटिंग करून घ्यायची आहे. ते इथे तयार उंची आहे 37 इंच. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे, कारण खालच्या बाजूने किनारी आहे तर आपल्याला वरच्या बाजूनेच फक्त इथे मार्जिन लागणार आहे. इथे मी 37.5 वरती मार्किंग करून घेते आणि ही साडी कटिंग करून घेते. त्यानंतर आपल्याला इथे बॅक आणि फ्रंट पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत. इथे आपली बॉटमसाठी साडी कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला बेल्टसाठी इथे मी हे जे प्लेन कापड आहे ते यूज करत आहे. बेल्टची जी उंची आहे ती बॉटमच्या उंचीपेक्षा 3-4 इंच आपल्याला कमी घ्यायची आहे. जेव्हा आपण लहान मुलांचे फ्रॉक कटिंग करतो तेव्हा बॉटम पार्टपेक्षा 3-4 इंच उंचीमध्ये जास्त घेत असतो, पण मोठ्यांमध्ये आपण 3-4 इंच कमी घ्यायचं असतं बॉटम पार्टपेक्षा. या पद्धतीने आपण बेल्ट फोल्ड करून घेऊ. तिथे एका बाजूने किनारी असल्यामुळे हे कापड व्यवस्थित फोल्ड होत नाही, त्यामुळे किनारी कटिंग करून घेते. तर या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून चेक करायचं आहे. आपल्याला इथे 1-1.25 इंचाचा बेल्ट तयार करायचा आहे, तर त्यानुसार आपल्याला मार्जिन ठेवायचे आहे. तर इथे मी 1 वरती मार्किंग करते आणि पुढे अर्धा इंचाची मार्जिन घेत आहे. या पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचे आहे. आता जे एक्स्ट्रा आहे ते आपण इथे कटिंग करून घेऊ. तर इथे आपले 2 बेल्ट तयार झालेले आहेत. ते इथे टॉप आणि बॉटम दोन्ही पार्ट कटिंग करून झालेले आहेत. आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करायचे आहेत. तर स्लीव्जला मी इथे अस्तर लावणार नाही आहे, कारण नेटचे स्लीव्ज आहेत. तर आपल्याला इथे स्लीव्जसाठी साडीची 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तिथे मी 8 वरती मार्किंग केली. त्यानंतर वरच्या बाजूने आपण हे कापड सरळ करून घेऊ आणि इथे उंची आहे 13 इंच, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. 14 वरती मार्किंग केली. त्यानंतर आपल्याला इथे कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच. कॅप हाईटची मार्किंग करून जिथून फोल्ड साईड आहे माझ्या दिशेने तिथून मी 1 इंच घेतलं आणि समोरच्या बाजूने मी 2 इंच घेतलं आणि या पद्धतीने तिरकस लाईन आखून घेतली. आता या तिरकस लाईनवरून आपल्याला सेंटर घेऊन आपल्या स्लीव्सचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे बाही रुंदी 4.5 आहे आणि पुढे 1.5-2 इंच मार्जिन घ्यायचे आहे. आता हे पॉईंट्स आपण जोडून घेऊ आणि स्लीव्स कटिंग करून घेऊया. आता इथे कपडा थोडा सरकत असल्यामुळे मी कासना लावून घेते आणि मग स्लीव्स कटिंग करून घेते. तर इथे 12 ते 13 वर्षांच्या मुलींसाठी गाऊनची कटिंग कंप्लीट झालेली आहे. तर इथे हे स्लीव्ज आहेत. हा टॉप पार्ट आहे आणि हा बॉटम पार्ट आहे. तर इथे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.